उठा उठा चिनेश्वर महाराज, बसून बसून झोपू नका. ही काय हॉटेल नाहीये. मी काय म्हणतो 5 मिनिटं थांब ना, नाही तर मी जे स्वप्न बघतोय ते अपूर्ण राहून जाईल. काय रे ठोंबरे, काय स्वप्न बघतोय तू? परत कॅटरीनाचं स्वप्न बघतोय काय? थांब ना ग बाई, काय बोर करते तू काय नाही माहिती. यावेळेस कॅटरीना नाही, आलिया भट आणि तिचा डान्स. तुझं स्वप्न संपल्या लाटणं माझ्या हातात राहीन. मग जोरदार मार बशीन तेव्हा समजेन तुला. काय कामं धंदे करायची बोंबणी आणि स्वप्न बघतोय बसून बसून. ठीक आहे उठलो मी आता हुसेन बोल्ट बनणार आणि भारतासाठी गोल्ड मेडल आणणार. असं काहीतरी सांगा करायला जिंदगीमध्ये. उठ रे, घर पुस रे, झाडू मार रे, खिडक्या पुस रे, असले काम करायला मी जन्म घेतलाय का? तुझे स्वप्न आणि गोष्टी दोघांमध्ये 110% विरोधाभास आहे. तुझ्या आजोड्याला बोलवते मी, तोच तुला सरळ करेन. बाबा हो बाबा, आले का? काय झालं गे बेटा? सकाळी सकाळी भांडण आणि दोघ लोकांमध्ये बिकपत चालू आहे काय? काय रे नातोडे, ही काठी बघितली का तू? ही काठीने बेदम मारीन तुला. लो करलो नात तोल की बात. काठी खाली टेका नाही तर तुम्ही टेकले जाणार. यो पोरगालाही मातलाय बरं का. अजून तुम्ही मातेलपणा देखला कुठे माझा? आजूबाजूचे लोक ऐकतील काय म्हणतील? काय म्हणतील काय? एका लहानशा बाळावर बालमजुरीचा प्रयत्न केला जातो, हेच म्हणतील. काय म्हणणार याच्या व्यतिरिक्त? अरे ठोम्या, झाला की तू वाट रापलस आणि स्वतःला बाळ म्हणतो वय. अरे एकदम काय झालं, शांतता पसरली का रे? तू काऊन आला इथं? मला बाहेरून भांडण ऐकू येत होते. मला वाटलं बुवा घरात जाऊन ऐकण्यात काय पाप नाही. काय झालं, आजचा मुद्दा काय आहे? मग मिरची कुठं कमी जास्त झाली? काय नाही, आज आमच्या फ्रीजचं दूध फाटलं होतं, त्यामुळे मूड पण फाटला. हो का? मग भांडण कशाचं? तेच ते, दूध कोण आणणार? रिकामा कोण? तो शोधतोय मी. मम्मी, या माणसाला दूध घ्यायला पाठवून दे, हालही रिकामचोट माणूस दिसतोय. छे, रिकामा नाही मी. काय घातलं, आता ऑफिसलाच निघणार होतो, तेवढे तुमचे भांडणं सुरू झाले ऐकू आले, म्हणून बघूया म्हटलं काय चाललंय नेमकं. बाबा तुम्ही सोप्यावर का उभे तो? अरे शेमण्या, मी सोप्यावर बसू, उलटा लटकू, उभा राहू किंवा स्पायडरमॅन सारखा लटकू, तुला काय घेणे देणं आहे रे? हे माझं घर आहे, जसं पटेल तसं राहीन. तसं नाही हो, दिसलं म्हणून विचारलं हो. तुझ्या घरी घाल की काशी, इकडं कशाला घालतो? बापाला तर लई संताप येतो बरं का. जास्त संतापी लोक टिकत नाही बरं का. ओ भाऊजी, जावा ना, काहीतरी कामधंदे बघा ना, इथं काय टाइमपास करायला लागले तुम्ही? हा चालू की एवढं काय त्याच्यात? टाइमपास वरून आठवलं, तुम्ही अनुपमा सिरियल बघता की नाही? बघते ना, बायांची सिरियल. तुम्ही बघता काय? तुम्हा लोकांचं काही खरं नाही, जेव्हा बघू तेव्हा भांडण 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 भांडण, त्यात अजून रिकामचोट लोकांची भर. काय रे कलाकार, तू पण मातलाय बरं का. गुणाचा दिसत नाही तू. कलाकार म्हणजे कला आणि कलेश, हेच माझे गुण आणि गाण. चला तुम्ही सगळे शिलगा, आता मला अनुपमा सिरियल बघू द्या. मॉम्स, हे ना चोलबे, अनुखमाला काही कामं नाही आहेत सिरियलवाल्यांना. इकडे तिकडे पळत बसतात, रोज 10 नवरे बदलतात. असं शिकणार का मी आता? आज आम्ही बघणार मॅच. मॅच मध्ये पण तर तेच असतं बेटा, सगळे एकाच बॉलच्या मागे पडतात. मला तर काही सिरियल बघायची गरज नाही, मॅच बघायची गरज नाही. मला तर फॅमिली ड्रामा बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जो की मी रोज बघतो. हो अंकल, आम्ही पण बघतो की रिकामचोट लोक रोज. यो गरज तुमचा परिवाराचा आहे ना. मला इंडियन कंपनी बांगलादेशीच असं वाटतं. बाबा जरा काठी द्या तर तुमची. हा त्याच्याशिवाय काही जात नाही इथून. का रे झाकण झुल्यांनो, तुमच्यासारखे नातोडे जन्माला आले आणि माझ्या घराच्या इज्जतीला तडा गेला. हो आजोबा, तडा नाही गेला, डायरेक्ट खड्डा पडला इज्जतीला. का रे पावशर्या, जास्त डोकं लावतो का तुझ्या आजोबाशी? डोकं लावायला तर डोकं पाहिजे आजोबाला. तू जास्त अंधार आहे, ते नको मारू बरं का. तुझ्या बापाला जर नाव सांगितलं ना मी, तो कुत्र्यासारखा आणेन तुला. मग माझ्या पायथ्याशी येऊन बसशील आणि तिथं पण माझ्या हातातली काठी तू डोक्यात टाकेन डायरेक्ट. आजोबा, आजी काय गावाला गेली? तुमच्या तर तोंडात शब्द फुटायला लागले. आजी असताना तर काही एक शब्द निघत नाही तोंडात. ती आजी नाही रे, तो महाकाल आहे, महाकाल. तिच्याशी वाद घालणं म्हणजे स्वतःची विकेट उडवणं आहे. माझ्याशी तर चांगली वागते ती. अरे बेटा, मागच्या जन्मीत चांगले तू पुण्य केले असतील म्हणून. याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूप सारे पाप केलते. चला पुढे वा आता. चिनी आणि चण्या, आज दोघांना तर मार खाऊ घालेन मी तुमच्या बापाचा हाताचा. बाबा माफ करा, आम्ही मार खाल्ले घाबरतो. हीच इच्छा आहे तुमची, आम्ही माफी मागावी? माफी मागणार नाही, स्वाभिमानाने पुणेकरांसारखा मार खाऊ.
खा मग मार. चने आज मार खायला तयार राहा. मी का तयार राहू? मी काय केलं? काय केलं? तूच तर केलं सगळं. मी तर या घराचा लहान मुलगा आहे. मार खाण्याचं कर्तव्य मोठ्या मुलाचं असतं. आणि आजोबांशी पण उद्धटपणाने तूच वागला शेवटी. मी नव्हतो वागलो. नेहमीप्रमाणे तूच मार खाणारच आज. चला येतो मी. जय हिंद जय महाराष्ट्र. जरा जास्तच बोललं गेलं आज. चला मग संध्याकाळी मार खातो मी. आज व्हिडिओ संपूया. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये लिहा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून पाहिजे. आय विल ट्राय माय बेस्ट.